श्री चक्रपाणी महाराजांचं फलटणवरून परिवाराचा निरोप घेतला आणि माहूरच्या यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण यात्रेकरूंच्या समवेत श्री चक्रपाणी महाराजांचं प्रस्थान झालं। कुटुंबियांचा निरोप घेतला, परिवाराचा निरोप घेतला आणि त्यांचा प्रवास सुरू झाला। कार्तिक महिन्यामध्ये सुरू झालेला हा प्रवास बरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेच्या वेळेला श्री चक्रपाणी महाराज माहूरच्या गडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचले। तिथे असणाऱ्या नदीमध्ये स्नान केलं आणि मग तिथून हा सर्व यात्रेकरूंच्या समवेत माहूरच्या डोंगर चढणीला प्रारंभ केला। आणि हे सर्व करत असताना बरोबर मध्याह्न वेळेला तिथे पोहोचले आणि पोहोचत असतानाच यात्रेकरूंची संख्या फार मोठी होती, गर्दी अपार झालेली होती, प्रचंड मोठी मांदियाळी तयार झालेली। तेवढ्यात मोठ्याने एका वाघाचा आवाज आला। वाघाची डरकाळी म्हटली की लोक घाबरले, दैनावले, इकडे तिकडे धावू लागले, पळू लागले। कुणी दगडाचा आश्रय घेतला, कुणी झाडाचा आश्रय घेतला आणि ही सगळी पाहता पाहता अवघ्या काही क्षणामध्येच प्रचंड गर्दीच्या रस्त्यावरती सुद्धा एक प्रकारची भयान शांतता पसरली। कुठलाच आवाज नव्हता, फक्त घोंघावणारा आवाज होता। आणि त्या आवाजाच्या वेळेलाच बरोबर मध्याह्नकाळी श्री दत्तात्रय प्रभू याच्या जाळीतून एक वाघ बाहेर आला। श्री दत्तात्रय प्रभू त्या वाघाच्या रूपानं श्री चक्रपाणी महाराजांच्या समोर उपस्थित झाले। श्री चक्रपाणी महाराजांनी स्वतःच्या त्या नजरेनेच दत्तात्रय महाराजांना ओळखलं आणि पुढे होऊन रस्त्यामध्ये श्री चक्रपाणी महाराज खाली बसले। आपल्या दोन्ही श्रीचरणावरती बसून हात जोडून श्री दत्तात्रय प्रभूंना दंडवत करू लागले। लोकांना दिसत होता फक्त वाघ। बरीच माणसं दगडाच्या आडून, झाडाच्या आडून त्याकडे बघण्याचा प्रयत्न करत होती, परंतु दोन अवताराच्या भेटीमध्ये तिथे प्रचंड प्रकाश निर्माण झाला। फक्त प्रकाशच दिसत होता, आतमध्ये काय आहे लोकांना दिसत नव्हतं। पण श्री चक्रपाणी महाराजांच्या समोर उभ्या असलेल्या त्या वाघाच्या रूपानं श्री दत्तात्रय प्रभू समोर आले। 3 पावलं समोर ठेवून त्या वाघाच्या रूपाने 1 पाऊल श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी श्री चक्रपाणी महाराजांच्या श्रीमुकुटावरती ठेवलं। त्यांच्या मुखाला मुख तिथे मिळवले आणि त्याच वेळेला श्री दत्तात्रय प्रभूंपासून श्री चक्रपाणी महाराजांनी परावर शक्तीचा स्वीकार केला। म्हाळवा पंथाच्या तत्वसिद्धांताप्रमाणे पर आणि अवर अशा 2 म्हणजे महत्त्वाच्या प्रकारच्या शक्ती असतात। या शक्तींचा स्वीकार केला जातो। एक अवतार दातृत्व करतो, एका अवताराकडून ती स्वीकार करून त्यांची ज्ञान परंपरा तयार होत असते। हा संदर्भ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी लीळाचरित्रामध्ये सांगितलेला आहे। श्री दत्तात्रय प्रभू हे आदी कारण आहेत म्हाळवा पंथाला, या ज्ञानपंथाला, उद्धारण पंथाला। आणि या ज्ञानपंथाची प्रारंभ श्री दत्तात्रय प्रभूंपासून झाला, म्हणून ते आदी कारण आहेत। त्यांच्यापासून पर अवर शक्तीचा स्वीकार आपल्या श्री चक्रपाणी महाराजांनी केला। तिथे जे श्रीमुखाला मुख म्हणजे लावलं, परावर शक्तीचा स्वीकार केला आणि त्यांच्या परशक्तीमध्ये, त्यांच्या त्या परावाणीमध्ये 2 अवताराचा संवाद झाला। ही अवघ्या काही मिनिटाची असलेली गोष्ट आहे। पाहता पाहता संवाद संपला आणि पुढील कार्यासाठी प्रेरणा घेऊन श्री चक्रपाणी महाराज प्रस्थान करणार होते। हळूहळू पुन्हा तो वाघ अदृश्य झाला आणि रस्त्यावरती लोक फिरू लागले। श्री चक्रपाणी महाराजांचा आता परतीचा प्रवास सुरू झाला। माहूरगडाच्या वरच्या टप्प्यामध्ये झालेली ही भेट आहे 2 अवताराची। तिथून श्री चक्रपाणी महाराज देवदेवेश्वरीला सायंकाळच्या वेळेला निद्रेला पोहोचले। जवळजवळ श्री चक्रपाणी महाराजांचं माहूर या ठिकाणी 6 महिन्याचं वास्तव्य झालं। देवदेवेश्वरीला निद्रा करावी, भल्या सकाळी उठून मेरूवाळ्या तळ्यावरती श्री दत्तात्रय प्रभूंच्या सोबत त्या तळ्यावरती 2ही अवतारांचं स्नान व्हायचं। तिथे शिंपणे खेळायचे, अंगावरती पाणी उडवणे याला शिंपणे खेळणं असं म्हणतात। अशा प्रकारची क्रीडा व्हायची आणि बरोबर मध्याह्नकाळीच्या अगोदर श्री दत्तात्रय प्रभूंच्या समवेत श्री चक्रपाणी महाराज त्या माहूरच्या नगरीमध्ये पाणीपात्र करायचे। 2 अवतार त्या मेरूवाळाच्या तळ्याच्या काठावरती एकत्र भोजनाचा आनंद घ्यायचे, भिक्षाभोजनाचा आनंद घ्यायचे आणि श्री चक्रपाणी महाराज मग सायंकाळी निद्रेच्या वेळेला त्या म्हणजे माहूरच्या देवदेवेश्वरी या ठिकाणी पोहोचायचे। जवळजवळ 2 अवताराचा निकटचा हा सहवास 6 मासाचा होता, 6 महिन्याचा होता। बराचसा कालखंड उलटत होता। अनेकांना त्या माध्यमातून या अवतारांची भेट होत होती, दर्शन होत होतं, पदार्थांचा स्वीकार होत होता। त्यांचा अधिकार वाढवत बरोबर 6 महिने पूर्णत्वाला येत होते। श्री चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रय प्रभूंना एक प्रकारची आज्ञा विचारली। आता पुढील कार्यासाठी, उद्धाराच्या कार्यासाठी मला आपण आज्ञा द्यावी असं म्हटल्यानंतर श्री दत्तात्रय प्रभूंनी मोठ्या उदार मनानं श्री चक्रपाणी महाराजांना परवानगी दिली, आज्ञा दिली आणि त्या ठिकाणावरून 6 महिन्याच्या वास्तव्यानंतर श्री चक्रपाणी महाराज कार्याच्या दृष्टिकोनातून ते पुढे निघणार होते। स्वाभाविकच
ज्या वेळेला परावर शक्तीचा स्वीकार केला तेव्हा कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून हेतू या अवताराचा नक्की होता की आपल्याला कोणत्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे, हे सगळं नियोजित ठरलेलं होतं. श्री चक्रपाणी महाराजांची पावलं निघाली ती द्वारकेच्या दिशेनं. ज्या द्वारावतीमध्ये गोपालकृष्ण महाराजांचं अखंड वास्तव्य झालेलं होतं, ज्या काठावरती हिंदू संप्रदायातील अनेक धर्मसंप्रदायाची ती मंदिरं त्या ठिकाणी होती आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रपाणी महाराजांनी माहूरवरून द्वारावतीकडे प्रस्थान करण्याचं ठरवलं. आणि हे ठरवत असताना 6 महिन्याच्या वास्तव्यानंतर श्री चक्रपाणी महाराज माहूरवरून द्वारकेला जायला निघाले. दत्तात्रय प्रभूंची आज्ञा घेतली आणि यात्रेकरूंच्या सोबत मार्गस्थ होत श्री चक्रपाणी महाराज द्वारावतीमध्ये पोहोचले. तिथे पोहोचत असतानाच संन्यास धर्म धारण केलेला, डोक्याला क्षौर केलेलं, कमरेला एक वस्त्र, गळ्यामध्ये जानवं श्री चक्रपाणी महाराजांचे आहे आणि तिथे येऊन द्वारावतीमध्ये दाखल झाले. द्वारावतीमध्ये अनेक मठमंदिरं होती, तिथे पातळ गुंफाही होत्या. गोपालकृष्ण महाराजांचे जे वंशज आहेत, द्वापार युगातून ही परंपरा जेव्हा कलियुगामध्ये आली, हे मग त्या वज्रनाभाने श्री गोपालकृष्ण महाराजांची आठवण म्हणून त्या द्वारावतीच्या काठावरती काही गुंफा तयार केल्या होत्या, दगडी पाषाणी असलेल्या गुंफा. तिथे श्रीचक्रपाणी महाराज जाऊन पोहोचले, दाखल झाले आणि तिथे त्यांच्या वास्तव्याला प्रारंभ झाला. या प्रकारे श्रीचक्रपाणी महाराज माहूरवरून द्वारकेमध्ये दाखल झाले. जवळजवळ श्रीचक्रपाणी महाराजांचं द्वारकेमधलं 63 वर्षाचा कालखंड आहे. तिथलं त्यांचं कार्य आहे. मग हे कार्य करत असताना भल्या सकाळी उठावं, तिथे गोमती नदीमध्ये जाऊन स्नान करावं आणि स्नान झाल्यानंतर ज्या जीवांना दानदातृत्व करायचं आहे त्यांचं अखंड चिंतन करावं. संपूर्ण विश्वातील जीवांचं चिंतन करणारे श्रीचक्रपाणी महाराज प्रातःकाळी ध्यान साधनेला बसायचे. भल्या पहाटे उठून त्यांच्या या ध्यान साधनेला, विश्वचिंतनाला सुरुवात व्हायची, आरंभ व्हायचा. आज कुठल्या जीवांना दानाचं दातृत्व करायचं आहे, कुठल्या जीवांना लीळादानाचं दातृत्व करायचं आहे, कुठल्या जीवांना विद्यादानाचं दातृत्व करायचं आहे, यांची कणव निर्माण करायची आणि या चिंतनातून त्या जीवांना ते स्वतःकडे आकर्षित करायचे. सकाळी स्नान झाल्यानंतर त्यांनी एक वेगळा उपक्रम सुरू केला, तो म्हणजे स्वच्छतेचा उपक्रम. जगाच्या पाठीवर आपणाला सांगताना आम्हाला निश्चित आनंद होतो. श्रीचक्रपाणी महाराजांच्या विविध कार्यांचं चिंतन करत असताना हे लौकिक प्रकारचं जे कार्य आहे, हे लोकांमधलं जे कार्य आहे, त्यांनी ग्रामस्वच्छतेचा आदर्श स्वीकारला. एका हातामध्ये खराटा घेतला, एका हातामध्ये सूप घेतलं आणि श्री चक्रपाणी महाराजांनी द्वारावतीमधील दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गल्ल्या होत्या, ज्या गलिच्छ झालेल्या होत्या, बरबटलेल्या होत्या, कचरा तिथे साठलेला होता, ते स्वच्छ करायच्या कामाला सुरुवात केली. खरं तर हा अवतार होता. एवढ्या मोठ्या अनेक देवता ज्यांच्या दासी आहेत, अनेक ओळखण्यासोबत आहेत, यांना कुणालाही न सांगता श्रीचक्रपाणी महाराजांनी जे कार्याला प्रारंभ केला तो स्वच्छतेच्या कार्याला. भल्या सकाळी उठून गल्ल्या गोदऱ्या स्वच्छ कराव्यात आणि स्वच्छ करून तो संपूर्ण गोळा झालेला कचरा सुपामध्ये भरावा, डोक्यावरती घ्यावा आणि नेऊन तो गोमतीमध्ये घालावा, अशा क्रीडांना सुरुवात केली. खरं तर ही क्रीडाच आहे, पण या क्रीडेपाठीमागचा हेतू आणि कार्य फार मोठं आहे. त्या निमित्ताने ज्या अनेक जीवांना त्यांचा स्पर्श होत होता, संबंध होत होता आणि त्या अनेक जीवांना विविध प्रकारचं दान करत श्रीचक्रपाणी महाराजांच्या कार्याला सुरुवात झाली. अगोदर शुद्धता महत्त्वाची, त्यातून निर्माण होते ती बुद्धता. आणि या जिथे शुद्धता आहे, जिथे सत्वस्थता आहे, तिथे बुद्धता आहे, तिथेच ज्ञान आहे. आणि या ज्ञानाची जी पूर्व अवस्था तयार करायची आहे, अर्थात हा परिसर स्वच्छ करण्याचं महत्त्वाचं काम श्रीचक्रपाणी महाराजांनी प्रारंभ केला. आज आपल्या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये ज्या ग्रामस्वच्छता अभियानाचा उगम झालेला आहे, या उगमाचा जर अध्वर्यू कोण असेल, अग्रदूत जर कोण असेल, तर संत गाडगेबाबांच्याही अगोदर 11व्या शतकामध्ये महाराष्ट्रातील श्रीचक्रपाणी महाराज जे द्वारावतीला पोहोचले, यांनी हा संपूर्ण स्वच्छतेच्या उपक्रमाला प्रारंभ केला, ग्रामस्वच्छतेच्या अभियानाला प्रारंभ केला आणि तिथून या स्वच्छतेच्या या मोहिमेला सुरुवात झाली. लोकांच्या दृष्टिकोनातून तर ही बाह्य स्वच्छता होती. आपण बाह्य स्वच्छतेकडे लक्ष देतो, परमेश्वराला अपेक्षित आपल्याकडे ती आहे, आपल्या अंतर्मनाच्या स्वच्छतेची अपेक्षा आहे. परमेश्वराने ज्या लीळा केल्या त्या श्रवण करायच्या असतात, किंबहुना त्यांच्यासारखंच वर्तन करणं हे निश्चितच आपल्यासाठी ते अनुकरणीय नाही. आज कुणी म्हणेल मी जर गल्ल्या गोदऱ्या जर स्वच्छ करत असेल त्यातून मला परमेश्वराची प्राप्ती होईल, तर असं नाही बंधूंनो. ज्या परमेश्वराने हा मार्ग दाखवला त्यांच्या लीळांचं चिंतन करत करत आपण आत्मोद्धाराच्या कार्याकडे वळलं पाहिजे. श्रीचक्रपाणी महाराजांनी या ग्रामस्वच्छतेला प्रारंभ केला आणि या ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून परिसर सर्व स्वच्छ करण्याचं कामाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. श्रीचक्रपाणी महाराजांनी
हा परिसर स्वच्छ करायला सुरुवात केली. मग भल्या सकाळी उठून वेदमंत्रांच्या ऋचांचं सर्वांना परिज्ञान करावं आणि गावामध्ये भिक्षा मागावी, ग्रामपरिसर सर्व स्वच्छ करावा आणि परिसर स्वच्छ करून श्री चक्रपाणी महाराजांनी जेव्हा दत्तात्रेय प्रभूंपासून परावर शक्तीचा स्वीकार केलेला होता, त्यावेळेला परशक्ती ही त्यांनी आच्छादून ठेवलेली होती आणि अवर शक्ती प्रगट केली होती. काल परवाच एका गृहस्थ सद्भक्तांनी आम्हाला याच्याबद्दल जिज्ञासा केली की श्री चक्रपाणी महाराजांनी अवर शक्तीचंच कार्य का केलं. खरं तर बंधूंनो, याचं उत्तर ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आलेलं आहे. कारण शास्त्रकार असं म्हणतात, ज्या श्री चक्रपाणी महाराजांनी जो अवतार धारण केला, अर्थातच अवतार धारण करत असतानाच कार्य निश्चित झालेलं असतं. ज्या जीवांसाठी कार्य करायचं आहे, समोर त्या कणवेचे जीव असावे लागतात. श्री प्रभू बाबांच्या समोर रिद्धपुरातले जे जीव होते ते सर्व परशक्तीच्या कार्यासाठी तयार झालेले होते आणि म्हणून श्री गोविंद प्रभू बाबांनी परावर शक्तीचा स्वीकार श्री चक्रपाणी महाराजांपासून केलाच केला, पण त्यांनी अवर शक्ती आच्छादून ठेवली आणि परशक्तीचं कार्य आरंभिलं. इथे श्री चक्रपाणी महाराजांनी दत्तात्रेय प्रभूंपासून परावर शक्तीचा स्वीकार केला, पण हे करत असताना परशक्ती आच्छादून ठेवली आणि अवर शक्ती तिथे प्रगट केली. कारण अवर विद्येच्या साधनेचे संपूर्ण योग्य असलेले जीव, त्या कणवेचे जीव तिथे त्यांच्या समोर होते. मग या माध्यमातून श्री चक्रपाणी महाराजांनी जवळजवळ 84 जीवांना शिल्पविद्यांचं दातृत्व केलं. शिल्पविद्यांच्या विविध दातृत्वांमध्ये त्यांनी 84 लोकांना हे दानदातृत्व त्यांच्यापासून वर्तलं. तर जवळजवळ त्या कालखंडामध्ये 52 जीवांना स्थूळ विद्याचं दातृत्व केलं. अर्थात याच्या संदर्भात आपण नंतरच्या विषयामध्ये ऐकणार आहोत. स्थूळ विद्या म्हणजे काय, शिल्पविद्या म्हणजे काय आणि यांच्या दातृत्वाचे संदर्भ त्या ठिकाणी वर्तलेले आहेत. अर्थातच श्री चक्रपाणी महाराजांपासून या अवर विद्यांचं दातृत्व वर्तलेलं आहे. अर्थात हे सर्व चालूच असताना अनेकांचे श्री चक्रपाणी महाराजांच्या ते दर्शनाला यायचे, निरूपणाला यायचे, त्यांच्या ज्ञानश्रवणाला यायचे. याच्यातील महत्त्वाच्या 2 लीळांचं चिंतन आपल्यासोबत होणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्री चक्रपाणी महाराजांची लोकप्रसिद्धी ऐकून त्या परिसरातला एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी श्री चक्रपाणी महाराजांच्या निमित्तानं द्वारकेमध्ये जावं आणि तिथे सहस्र ब्राह्मणांच्या ठिकाणी आपल्याला भोजन घडावं, या पवित्र हेतूनं एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी निघालेली. अर्थातच त्यांच्यासोबत संपूर्ण या 1000 लोकांना, ब्राह्मणांना जेव घालण्यासाठी लागणारा शिदा होता, सामग्री होती, द्रव्य होती, संपत्ती सर्व घेऊन निघाले. पती पत्नी. प्रवास सुरू झाला, पण दुर्दैवानं रस्त्यामध्येच एका दरोडेखोरांनी त्यांना अडवलं, त्यांना लुटलं, त्यांच्याकडचं सर्व साहित्य हिरावून घेतलं आणि मग हतबल झालेला पती पत्नीला म्हणतो, त्या ब्राह्मणीला, की आता आपण पुन्हा आपल्या गावाला परत जाऊ. पत्नी म्हणते, वेचेवीनं गडबडू नको, द्रव्य नाही म्हणून घाबरून जाऊ नको. तिने एवढ्या गडबडीत, पत्नी फार हुशार होती, कुशल होती, तिने स्वतःच्या कानामधला एक सोन्याचा अलंकार पटकन काढला होता आणि स्वतःच्या तोंडामध्ये तो लपवून ठेवला होता. तो तोंडातला अलंकार तिने बाहेर काढला, पतीच्या हातावरती दिला, त्या ब्राह्मणाच्या हातावरती, आणि सांगितलं, आता हा भौरीचा जो अलंकार आहे सोन्याचा, हा सोनाराकडे नेऊन मोडा. याच्या द्रव्यातून आपण जर आलोच आहोत, द्वारावतीला पोहोचलो आहोत, तर आपला हेतू म्हणजे पूर्ण करू. आणि या निमित्तानं त्या पतीच्या त्या ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. पटकन ती भौरी त्याने घेतली, सोनाराकडे पोहोचला, त्याच्यातून द्रव्य संपत्ती आणली आणि त्याच्यातून पदार्थ तयार केले. धर्मशाळेमध्ये तो उतरला होता आणि त्याने स्वयंपाकाची तयारी सुरू केली. उद्या भोजनाचा योग होता. आदल्या दिवशी तो सर्व ब्राह्मणांना निमंत्रण देण्यासाठी द्वारावतीमध्ये फिरत होता. ब्राह्मणांना भेटून उद्याच्या भोजनाचं निमंत्रण देत होता. योगायोगानं त्याला एकाने सांगितलं, इथे मेलेल्या उंटाच्या सांगाड्यामध्ये एक श्री चक्रपाणी महाराज नावाचे साधक बसतात, त्यांना आवर्जून तू जाऊन भेट, त्यांना निमंत्रण दे. तो फार विद्वान होता, त्यांनी ती आज्ञा स्वीकारली आणि तो श्री चक्रपाणी महाराजांचा शोध घेत घेत बरोबर त्यांचं जिथं वास्तव्य होतं तिथे पोहोचला. श्री चक्रपाणी महाराजांना दंडवत घातला आणि त्यांना दुसऱ्या दिवसाच्या भोजनाचं निमंत्रण दिलं. श्री चक्रपाणी महाराजांनी निमंत्रण कबूल केलं. बरोबर दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून यांनी पचनाची तयारी केली. सर्व ब्राह्मण येणार, भोजनाची तयारी झाली, सिद्धता झाली. सकाळी एक 11-11:30ची वेळ असेल. श्री चक्रपाणी महाराज त्या धर्मशाळेमध्ये पोहोचले आणि पत्नीने समोर सज्जता केली, पाय धुतले, त्यांना भोजनासाठी बसवलं आणि पत्रावळीवरती ती विविध पदार्थ ती वाढू लागली. तिने तयार केलेल्या पदार्थामध्ये मांडे वाढले, वरण वाढलं, भात वाढला, वडे वाढले आणि भोजनाला श्री चक्रपाणी महाराजांच्या सुरुवात झाली. एकटेच बसलेले, समोर पत्रावळी होती, पदार्थ वाढले. श्री चक्रपाणी महाराजांनी भोजनाला प्रारंभ केला. ब्राह्मणाने विचार केला
यांचं भोजन होईपर्यंत आपण इतर ब्राह्मणांना निमंत्रण देऊन येऊ, आणि म्हणून तो बाहेर गेला इतर ब्राह्मणांना बोलवण्यासाठी. इकडे श्रीचक्रपाणी महाराजांनी भोजनाचा आनंद घ्यायला सुरुवात केली, एक एक पदार्थ स्वीकारायला सुरुवात केली. फार मोठी कणव आणि म्हणजे महत्त्वपूर्ण अधिकार त्या ब्राह्मणाने जोडलेला होता. एक एक घास आरोगणा करत गेले. जो जो पदार्थ संपायचा पत्नी आतून येऊन ती वाढत होती. पाहता पाहता बऱ्याच वेळ जेवण सुरू राहिलं. जो पदार्थ संपला तिने आणून वाढावा, यांनी कुठल्याही प्रकारचा शब्दाने तो पदार्थ मागत नव्हते. पत्नी आणून वाढत होती आणि हे मात्र भोजन करत होते. पाहता पाहता बराच वेळ झाला, पदार्थ आतले बरेच संपत आले आणि मग पत्नीच्या मनात, त्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या मनात एक विकल्प तयार झाला, एक भावना चमकून गेली. इथे 1000 लोकांच्या भोजनाचा स्वयंपाक आपण केलेला, 500 लोकांचं भोजन तर हा एकटाच ब्राह्मण जेवतो आहे, अशी भावना तिच्या मनात चमकून गेली. आणि बरोबर त्याच वेळेला ती पदार्थ समोर घेऊन येतानाच श्रीचक्रपाणी महाराजांनी आता म्हणजे नकार दिला. आता हात त्यांनी सांगितलं, आता थांबा, आमचं पोट भरलेलं आहे. श्रीचक्रपाणी महाराजांचं पोट भरलेलं होतं. ते उठले, बाहेर जाऊन हात सोवळे केले, विडा घेतला तांबूळाचा. श्रीचक्रपाणी म्हणजे महाराज मार्गस्थ झाले. त्याच वेळेला तो ब्राह्मण तिथे पोहोचला जो गावात निमंत्रणासाठी गेलेला होता. तो आला आणि पाहतो तर त्याने पत्नीला विचारलं, श्रीचक्रपाणी महाराज आत्ता भोजन करून गेले. भोजनाची पत्रावळी शिल्लक होती म्हणून तो उचलून पत्रावळी बाहेर टाकण्यासाठी पत्रावळी त्याने उचलली. उचलून घराच्या बाहेर अंगणामध्ये जिथे ते कचरा साठवायचा होता तिथे नेऊन तो पत्रावळी टाकत होता. पुन्हा आतमध्ये आला तर पुन्हा ती पत्रावळी एक तिथे त्याला भेटत होती. तो पुन्हा नेऊन बाहेर टाकत होता. त्याच्या लक्षात येत नव्हतं. जेवणाला तर एकच श्रीचक्रपाणी महाराज बसलेले, पत्रावळ्या एकाखाली एक अशा निघतात कशा. तो मोजू लागला, पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी झाली. भोजन करता करता अनेक पत्रावळ्या निघत गेल्या आणि पाहता पाहता जवळजवळ 500 पत्रावळ्या तिथे निघाल्या. आणि मग तो पत्नीला सांगतो, हे आश्चर्य की इथे एकच श्रीचक्रपाणी महाराजांचं भोजन झालं पण एकाखाली एक 500 पत्रावळ्या निघाल्यात. मग तो विचारतो, तुझ्या मनामध्ये काही कल्पना आली का? पत्नी सांगते, हो, माझ्या मनात कल्पना आली. तो पटकन विचारतो, काय कल्पना केली? तो ती सांगते की 500 लोकांचं भोजन या एकाच ब्राह्मणाने केलं, आता इतर लोकांना काय जेव घालायचा असा विचार माझ्या मनात आला. पतीला फार वाईट वाटलं. तो विचार करू लागला. दैव देतं आणि कर्म नेतं म्हणतात, ते नेमकं त्याच्या बाबतीत घडलं होतं. तो म्हणाला, श्रीचक्रपाणी महाराजांच्या ठिकाणीच मला 1000 ब्राह्मणांचं भोजन घडलं असतं. पापिनी पापिनी, तू मनामध्ये विकल्प भाविला. तू असं का केलंस? तुझ्या मनामध्ये असा विकल्प का आला? 500 लोकांचं भोजन एका ब्राह्मणाने केलं, असा विकल्प तुझ्या मनामध्ये आला कसा? फार वाईट वाटलं. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली होती. ते सर्व पत्रावळ्या बाहेर टाकल्या. उरलेले पदार्थ इतर ब्राह्मणांना खाऊ घातले. आणि तो ब्राह्मण मार्गस्थ होत असतानाच त्याला रात्री दृष्टांत झाला की ते सहस्र ब्राह्मणाच्या भोजनाच्या हेतूनं आलेल्या त्या ब्राह्मणाचं, सहस्र ब्राह्मणाचा हेतू तिथे पूर्णत्वाला गेला. बंधूंनो, जर परमेश्वराची कृपा असेल आणि याची जर कणव असेल, अधिकार असेल, तर अशा प्रकारचा योग परमेश्वर पूर्ण करून घेतो. हा लीळा संदर्भ आपल्याला या ठिकाणी श्रीचक्रपाणी चरित्रामध्ये पाहायला मिळतो.